तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडमध्ये आपण बी टाईपच्या रिॲक्शन्समध्ये ॲसिटाइल डेरिव्हेटिव्ह्ज ह्याच्यापासून ॲस्प्रिनचं प्रिपरेशन कसं होते ही रिॲक्शन घेतली होती. त्याच्यानंतर आज आपल्याला घ्यायची सी टाईपची रिॲक्शन्स, दॅट इज रिॲक्शन ड्यू टू द ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड इन द अल्कोहोल्स. सी आणि OH ह्या ग्रुपमध्ये हा बॉन्ड असतो. या ठिकाणी सी आणि OH मधला हा कंप्लीट CO मधला बॉन्ड ब्रेक होतो आणि OH हा कम्प्लिटली फ्री होतो. त्या टाईपच्या आपल्याला रिॲक्शन्स घ्यायच्या आहेत. त्यामध्ये रिॲक्शन दिलेले तुम्हाला फर्स्ट रिॲक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड्स किंवा हॅलोजन ॲसिड्स आपण म्हणतो त्याला. त्याचा जनरल फॉर्म्युला आहे HX सोबत रिॲक्शन्स. जेव्हा अल्कोहोल्स रिॲक्ट होतात हायड्रोजन हॅलाइड्ससोबत आपल्याला प्रॉडक्ट्स मिळतात अल्काइल हॅलाइड्स. याच्यासाठी तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिले बघा, रेफर चॅप्टर 10. याच्या अगोदरचा जो चॅप्टर घेतला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये, त्याच्यामध्ये मेथड्स ऑफ प्रिपरेशनमध्ये ही रिॲक्शन दिलेली आहे. रिॲक्शन नंबर बी का सी टाईपची रिॲक्शन आहे. पेज नंबर 212वर रिॲक्शन आहे पाही. अल्काइल हॅलाइड्स, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स बाय युझिंग हॅलोजन ॲसिड्स ऑर हायड्रोजन हॅलाइड्स, पेज नंबर 212. हे बघा, या ठिकाणी ही रिॲक्शन दिलेली आहे. ए टाईपची ही रिॲक्शन आहे पेज नंबर 212वर. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स फ्रॉम अल्कोहोल्सपासून जे आपण रिॲक्शन घेतल्या आहेत त्याच्यामध्ये ही ए टाईपची रिॲक्शन आहे बाय युझिंग हॅलोजन ॲसिड ऑर हायड्रोजन हॅलाइड्स HX. त्याच्यामध्ये आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्काइल क्लोराइड्स, अल्काइल ब्रोमाइड्स आणि अल्काइल ॲडॉइड्स कसे प्रिपेअर करतात हे डिटेलमध्ये दिलेलं आहे पेज नंबर 212वर. त्यासाठी तो चॅप्टर तुम्ही रेफर करायचा आहे. त्याच्यानंतर सेकंड टाईपची जी रिॲक्शन आहे, सेकंड टाईपची रिॲक्शन्स विथ फॉस्फरस हॅलाइड्स, ही सुद्धा आपल्याला रिॲक्शन हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये झालेली आहे. पण बोर्डाच्या सिलेबसमधनं यावर्षीसाठी हा पॉईंट जो आहे किंवा ही जी रिॲक्शन आहे ती कमी केलेली आहे. त्याच्यानंतर रिॲक्शन नंबर 3 जी आहे ती सुद्धा आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स टू अल्किन्स. अल्कोहोल्सचं डिहायड्रेशन केल्यानंतर त्यांचं रूपांतर अल्किन्समध्ये होते. ही सुद्धा रिॲक्शन बोर्डाने या वर्षीच्या सिलेबसमधनं कमी केलेली आहे. त्याच्यामध्ये सेट-जेफ्स रूलचा उपयोग होतो बघा. हे आपण पाहिलेलं ऑलरेडी. ह्या रिॲक्शन्स आपण ही रिॲक्शन घेतलेली आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये. ह्याच्यामध्ये आपण सेट-जेफ्स रूलनुसार ही रिॲक्शन करतो, जो रूल घेतलेला आहे आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये. त्याच्यानंतर हे न्यूमेरिकल जे आहे ते त्याच पॉईंट्सवर आधारित आहेत. त्याच्यानंतर घ्यायची आपल्याला शेवटची जी रिॲक्शन आहे अल्कोहोल्सची, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. आता याच्यामध्ये ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स घेताना प्रायमरी अल्कोहोल्स, सेकंडरी अल्कोहोल्स आणि टर्शरी अल्कोहोल्स यांचं ऑक्सिडेशन कसं होतं आहे हे आपण स्टेप बाय स्टेप घेऊयात. याच्यामध्ये बघा तुम्हाला ऑन द रिॲक्शन विथ ऑक्सिडायझिंग एजंट प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल्स अंडरगो डिहायड्रोहॅलोजिनेशन टू फॉर्म कार्बोनिल कंपाऊंड्स. प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल्सचं जर आपण ऑक्सिडेशन केलं बाय युझिंग द ऑक्सिडायझिंग एजंट्स, डिफरंट ऑक्सिडायझिंग एजंट्स आपण या ठिकाणी वापरू शकतो. त्याच्यामध्ये CrO3 आहे, डायल्यूट सोल्युशन आहे, अल्कलाइन अँड डायल्यूट सोल्युशन आहे, KMnO4 अँड H2SO4चं, त्याच्यानंतर K2Cr2O7 अँड H2SO4चं, असे आपण वेगवेगळे ऑक्सिडायझिंग एजंट वापरून प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल्सचं आपण ऑक्सिडेशन करू शकतो. त्याच्यामध्ये होणारी जी रिॲक्शन आहे तिचं नाव आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन. म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह होतो आणि मिळणारे प्रॉडक्ट्स हे आपल्याला कोणते मिळतात, कार्बोनिल कंपाऊंड्स. मीन्स कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड असतो, डबल बॉन्ड. असे आपल्याला कंपाऊंड्स मिळतात, त्याला म्हणतो आपण कार्बोनिल कंपाऊंड्स. त्याच्यामध्ये आपल्याला अल्डिहाइड्स मिळू शकतात, कीटोन्स मिळू शकतात आणि यांचे लास्ट जे प्रॉडक्ट्स असतात ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये, प्रायमरी असो, सेकंडरी असो किंवा टर्शरी, लास्ट कार्बोनिल कंपाऊंड्स मिळतात आपल्याला कार्बोक्झिलिक ॲसिड्स, नेमली अल्डिहाइड्स अँड कीटोन्स रिस्पेक्टिव्हली. याच्यापासनं मात्र प्रायमरी आणि सेकंडरीपासनं आपल्याला इंटरमिडिएट प्रॉडक्ट्स मिळतात ऑक्सिडेशन झाल्यानंतर, अल्डिहाइड्स आणि कीटोन्स. आणि यांचं फर्दर जर आपण ऑक्सिडेशन केलं तर लास्ट प्रॉडक्ट मिळतात आपल्याला कार्बोक्झिलिक ॲसिड्स. सेकंडरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ क्रोमिक अनहायड्राइड, दॅट इज CrO3 किंवा क्रोमिक ॲसिडसुद्धा म्हणतात त्याला, आपल्याला प्रॉडक्ट मिळतो कीटोन्स. आता हा जनरल फॉर्म्युला आहे सेकंडरी अल्कोहोलचा, RCHOH R'. बाय युझिंग द CrO3 ऑक्सिडायझिंग एजंट आपल्याला प्रॉडक्ट मिळतो C डबल बॉन्ड OR' आणि C डबल बॉन्ड OR' हा जो जनरल फॉर्म्युला हा कोणाचा आहे, कीटोन्सचा. त्याच्यानंतर प्रायमरी अल्कोहोल्सचं दिलं आहे आपल्याला, प्रायमरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन विथ CrO3 फॉर्म्स अल्डिहाइड. कोणते प्रॉडक्ट मिळतात आपल्याला, अल्डिहाइड हे प्रॉडक्ट मिळतात. हाऊएव्हर अ बेटर रिएजंट टू ब्रिंग अबाउट दिस ऑक्सिडेशन इज PCC. परंतु आपल्याला जर बेटर प्रॉडक्ट जर पाहिजे असेल तर आपल्याला त्यासाठी बेटर रिएजंट वापरावा लागतो आणि तो रिएजंट आहे
PCC, दॅट इज कॉल्ड पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. त्याचं लॉंग फॉर्म आहे PCCचं. या ठिकाणी बघा हा फॉर्म्युला दिला आहे. हा फॉर्म्युला आहे प्रायमरी अल्कोहोलचा RCH2OH. PCC वापरला इथं रिएजंट, ज्याला म्हणतो आपण पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. आपल्याला प्रॉडक्ट मिळतो RCHO, म्हणजे याच्यातला H2 निघून जातो. या ठिकाणी H2 रिमूव्ह होतो, म्हणून ह्याला काय म्हणतात ऑक्सिडेशन, किंवा ऑक्सिजन ॲड होतो. या ठिकाणी ऑक्सिजन ॲड व्हायला लागलं आहे म्हणून ह्याला काय म्हणतो आपण ऑक्सिडेशन. अल्डिहाइड मिळालं आहे, याचं फर्दर जर ऑक्सिडेशन केलं आपल्याला तर लास्ट प्रॉडक्ट मिळतात कार्बॉक्झिलिक ॲसिड. या ठिकाणी तुम्हाला दिलेली नाही रिॲक्शन, आता ही तुम्हाला जनरल रिॲक्शन दिली. याच्यात तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. समजा CH3CH2OH हे एक्झाम्पल आहे. बाय युझिंग PCC ॲज ऑक्सिडायझिंग एजंट आपल्याला या ठिकाणी प्रॉडक्ट मिळेल CH3CHO, दॅट इज ॲसेटाल्डिहाइड प्लस H2O. या ठिकाणी बाहेर पडलेला H2 आणि या ठिकाणी असलेला ऑक्सिजन, बाय प्रॉडक्ट मिळतो H2O. या ठिकाणी यांनी बाय प्रॉडक्ट दिला नाही, तुम्ही या ठिकाणी प्लस H2O सुद्धा लिहू शकता. When common oxidizing agents like nitric acid, potassium permanganate or potassium dichromate are used to oxidize primary alcohol, the oxidation does not stop at the aldehyde stage. आता या ठिकाणी फक्त अल्डिहाइड स्टेजला ही रिॲक्शन स्टॉप होत नाही जर आपण PCCचा वापर नाही केला तर. जर आपल्याला ह्या पहिल्या स्टेपला जर रिॲक्शन स्टॉप करायची असेल तर आपल्याला काय वापरावा लागतो, PCC हा रिएजंट वापरावा लागतो. म्हणजे आपल्याला फक्त अल्डिहाइडचं फॉर्मेशन झालं की रिॲक्शन स्टॉप करता येते. जर त्याच्याऐवजी आपण हे खालचे ऑक्सिडायझिंग एजंट जर वापरले नायट्रिक ॲसिड, पोटॅशियम परमॅंगनेट यासारखे, तर रिॲक्शन कॅन नॉट बी स्टॉप ॲट अल्डिहाइड स्टेज, बट द अल्डिहाइड फॉर्म इज फर्दर ऑक्सिडाइज टू कार्बॉक्झिलिक ॲसिड कंटेनिंग द सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम. याचं जर आपण फर्दर ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला लास्ट प्रॉडक्ट मिळतात कार्बॉक्झिलिक ॲसिड, आणि ज्यांच्यामध्ये कार्बनची संख्या कशी असते, सेम असते. याच्यात जर आपण पुढे कंटिन्यू केलं किंवा तुम्हाला जर एक्झाम्पल द्यायचं असेल तर आता तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, पण आम्ही कोणत्या अल्कोहोलचं दिलं आहे, इथाल अल्कोहोलचं एक्झाम्पल दिलं होतं, बरोबर आहे. तर ह्या इथाल अल्कोहोलच्या एक्झाम्पलमध्ये समजा आपण PCC हा जर रिएजंट वापरला नाही तर काय होते, तर ही रिॲक्शन या प्रकारे होते. पहा, CH3CH2OH हा प्रायमरी अल्कोहोल आहे, ज्याला आपण म्हणतो इथाल अल्कोहोल. कार्बनची संख्या 2 आहे. ऑक्सिडेशन होते बाय युझिंग पोटॅशियम डायक्रोमेट इन ॲसिडिक सोल्युशन H2SO4. आपल्याला पहिला प्रॉडक्ट मिळतो CH3CHO, ज्याला म्हणतो आपण ॲसेटाल्डिहाइड प्लस H2O. पण या ठिकाणी PCC हा एजंट वापरला नाही, आपण कॉमन ऑक्सिडायझिंग एजंट वापरला आहे, म्हणून याचं फर्दर ऑक्सिडेशन होते आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळतो हा CHO ग्रुप. कशात कन्वर्ट होतो, COOH ग्रुपमध्ये. त्याचं नाव आहे CH3COOH ॲसिटिक ॲसिड. कार्बनची संख्या 2, म्हणून तिथे दिले आपल्याला शेवटचा प्रॉडक्ट मिळतो ॲसिड कंटेनिंग द सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम ॲज दॅट ऑफ अल्कोहोल. तर या ठिकाणी तुम्ही हे एक्झाम्पल लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे टर्शरी अल्कोहोलचं. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला जनरल रिॲक्शनसुद्धा दिलेली आहे. RCH2OH बाय युझिंग KMNO4 और K2Cr2O7 और HNO3. पहिल्यांदा प्रॉडक्ट मिळतो अल्डिहाइड, फर्दर त्याचं ऑक्सिडेशन होते आणि आपल्याला कार्बॉक्झिलिक ॲसिड मिळतो. तुम्हाला मी उदाहरण दिलं होतं. टर्शरी अल्कोहोल्स आर डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज. टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन डिफिकल्ट आहे. ऑन ऑक्सिडेशन युझिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट ॲट द हायर टेम्परेचर टर्शरी अल्कोहोल्स अंडरगो ब्रेकिंग ऑफ CC बॉन्ड. पहिल्यांदा तिथं ऑक्सिडेशन होण्याच्या अगोदर CC बॉन्डची ब्रेकिंग होते अँड गिव्ज अ मिक्सचर ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड कंटेनिंग लेस नंबर ऑफ कार्बन ॲटम्स दॅन द स्टार्टिंग टर्शरी अल्कोहोल. आणि या ठिकाणी शेवटचे प्रॉडक्ट्स मिळतात आपल्याला कार्बॉक्झिलिक ॲसिड, पण त्याच्यामध्ये 2 कार्बन ॲटम कमी असतात कोणापेक्षा, घेतलेल्या टर्शरी अल्कोहोलपेक्षा. आता या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिलेले नाही, तुम्हाला जर उदाहरण पाहिजे असेल पहा, या ठिकाणी टर्शरी अल्कोहोलचं उदाहरण घेतलेलं आहे. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन फर्स्ट गिव्ज द आयसोब्युटिलीन, किंवा याचं आयुपेसी नेम आहे 2-मिथाइल प्रोपीन. फर्दर आपण याचं जर ऑक्सिडेशन केलं तर इथं 4 ऑक्सिजनचे नेसेंट ऑक्सिजन आयटम्स या ठिकाणी आपल्याला लागतात. तर या ठिकाणी प्रॉडक्ट मिळतो CH3C डबल बॉन्ड OCH3 प्लस CO2 प्लस H2O. आता इथं CO2 मिळाला आहे, म्हणजे इथं CC बॉन्डचं काय झालं, या ठिकाणी CC बॉन्डची ह्या C आणि C मधले जे बॉन्ड आहेत ती ब्रेकिंग झाली. म्हणजे टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन सोपं नाही. या ठिकाणी CC बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरावे लागतात, म्हणून हा CO2 बाहेर पडला. या ठिकाणी 1 कार्बन ॲटम कमी झाला आहे.
आता घेतलेला हा जो प्रॉडक्ट तयार झाला आहे हा ॲसिटोन आहे, कीटोन, बरोबर आहे. आता याचं जर परत आपण फर्दर ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला मिळतो ॲसिटिक ॲसिड. परत एक कार्बन ॲटम काय होतो, कमी होतो. म्हणजे घेतलेल्या अल्कोहोलमध्ये कार्बनची संख्या किती आहेत, 1 2 3 4. इंटरमिडिएट प्रॉडक्ट जो मिळाला आहे कीटोन त्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत, 1 2 3. आणि याचं फर्दर जर ऑक्सिडेशन केलं आपण तर आपल्याला मिळतो ॲसिटिक ॲसिड म्हणजे CH3COOH. परत एक कार्बन कमी होतो म्हणजे ह्याच्यातला परत CC बॉन्ड काय होतो, हा ब्रेक होतो आणि त्याच्यात कार्बनची संख्या येते 2. म्हणून सांगितलं आहे जो कार्बॉक्झिलिक ॲसिड तयार होतो टर्शरी अल्कोहोल्सपासनं त्याच्यामध्ये 2 कार्बन ॲटम कमी असतात घेतलेल्या अल्कोहोल्सपेक्षा. आणि जो इंटरमिडिएट प्रॉडक्ट तयार झाला आहे त्याच्यामध्ये 1 कार्बन कमी असतो घेतलेल्या अल्कोहोलपेक्षा. इथं कार्बनची संख्या 3 आहे, अल्कोहोलमध्ये कार्बनची संख्या 4 आहे. तर अशा प्रकारे हे आपण अल्कोहोल्सचं ऑक्सिडेशन करू शकतो. आणि खाली तुम्हाला परत दिलं आहे, जर हीटिंग विथ CU केलं, लक्षात, कॉपरसोबत जर आपण प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल्स जर हीट केले तरी ते ऑक्सिडाईज होतात आणि आपल्याला अशा प्रकारे प्रॉडक्ट मिळतात. दिलेले व्हेन वेपर्स ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ अल्कोहोल्स आर पास्ड ओव्हर हॉट कॉपरवर म्हणजे गरम केलेल्या कॉपरवरनं जर आपण प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोल्सच्या वेपर्स पास केल्या तर दे गेट ऑक्सिडाइज टू गिव्ह द प्रॉडक्ट्स दॅट आर कॉल्ड कार्बोनिल कंपाऊंड्स. तर या ठिकाणी तुम्हाला जनरल रिॲक्शन दिल्यात. प्रायमरी अल्कोहोल्स कॉपरसोबत जर आपण त्याला हीट केलं 573 केल्विनला तर अल्डिहाइड प्रॉडक्ट्स मिळतात. सेकंडरी अल्कोहोल्सचं परत आपण हॉट कॉपरवरनं आपण हे वेपर्स पास केल्या सेकंडरी अल्कोहोल्सच्या तर आपल्याला कीटोन्स मिळतात. परत टर्शरी अल्कोहोल्सला जर आपण हॉट कॉपरवरनं पास केलं तर आपल्याला पहिल्यांदा अल्किन मिळतो म्हणजे आयसोब्युटिलिन हा प्रॉडक्ट. एक्झाम्पल दिले तुम्हाला डायरेक्ट इथं. टर्शरी अल्कोहोलचं एक्झाम्पल आता जे घेतले ना आपण, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल्स व्हेन heated or when vapors of tertiary butyl alcohol passed over heated copper at 573 Kelvin it undergoes dehydration to give the product first, that is alkene. It is on further याच्या अगोदर जे घेतलं आपण ऑक्सिडेशनमध्ये बाय युझिंग ऑक्सिडायझिंग एजंट these on further oxidize to give acetone and acetone on further oxidation gives acetic acid. तर अशा प्रकारे ह्या रिॲक्शन आहेत. ऑक्सिडेशन आपण ऑक्सिडायझिंग एजंट वापरून करू शकतो किंवा हिटिंग हे वेपर्स जे आहेत प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल्सच्या जर आपण हिटेड कॉपरवरनं पास केल्या तर त्यांचं डिहायड्रेशन होते. लक्षात, डिहायड्रेशन पहिल्या दोघांचं काय होते, ऑक्सिडेशन होते आणि टर्शरी अल्कोहोलचं काय होते, डिहायड्रेशन होते आणि आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड्स मिळतात. फक्त टर्शरी अल्कोहोल्समध्ये पहिल्यांदा मिळतो आपल्याला अल्किन आणि फर्दर त्याचं ऑक्सिडेशन केल्यानंतर मिळतो कार्बोनिल कंपाऊंड. तर अशा प्रकारे ह्या अल्कोहोल्सच्या रिॲक्शन्स आपल्या या ठिकाणी संपलेल्या आहेत. त्याच्यानंतर घ्यायच्यात आपल्याला रिॲक्शन्स ऑफ फिनॉल्स. नेक्स्ट घ्यायचं आहे आपल्याला रिॲक्शन्स ऑफ फिनॉल्स. त्याच्यामध्ये बघा, फिनॉल अंडरगो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतात आणि कोणत्या होतात, इलेक्ट्रोफिलिक. मोर रेडिली ॲज कम्पेअर टू द बेन्झिनपेक्षा ह्या रिॲक्शन फास्ट होतात. The OH group in the phenol is ring activating and an ortho para directing group. OH group जो अटॅच आहे बेन्झिनला तो कसा आहे, रिंग ॲक्टिवेट करतो तो आणि कोणत्या पोझिशनला ॲक्टिवेट करतो, बेन्झिनमधल्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. म्हणजे येणारा जो इलेक्ट्रोफाईल आहे हा कुठं अटॅच होईल, बेन्झिन रिंगच्या ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला. त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन दिलेलं आहे की याच्यामध्ये फिनॉलचे रिॲक्शन कोणत्या होतात आणि OH ग्रुप हा रिंग ॲक्टिवेटिंग ग्रुप असल्यामुळं तो बेन्झिनमधल्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्सला काय करतो, ॲक्टिवेट करतो. म्हणजे इनकमिंग जो इलेक्ट्रोफाईल आहे हा कोणत्या पोझिशनला अटॅच होईल, ऑर्थो आणि सबस्टिट्यूट होईल. त्या ठिकाणचा हायड्रोजन सबस्टिट्यूट करून त्या पोझिशनला ते बॉन्ड तयार करतात ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. त्याच्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन आहे बा हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल. हॅलोजिनेशन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, बाय सबस्टिट्यूशन ऑफ H त्या ठिकाणी हॅलोजन ॲटम सबस्टिट्यूट होणे त्याला म्हणतो आपण हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल. फिनॉल रिॲक्ट्स विथ ॲक्वियस सोल्युशन ऑफ ब्रोमिन. जर ब्रोमिनचं आपण ॲक्वियस सोल्युशन घेतलं वॉटरमधलं सोल्युशन टू गिव्ह द प्रॉडक्ट दॅट इज कॉल्ड 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. क्लोरीन रिॲक्ट्स इन द सेम वे. म्हणजे क्लोरीन आणि ब्रोमिनची रिॲक्शन सेम होते. जर तुम्हाला परीक्षेत इथं ब्रोमिनसोबत रिॲक्शन दिली, परीक्षेत जर तुम्हाला क्लोरीनसोबत विचारली तर सेम रिॲक्शन लिहायची. फक्त ज्या ठिकाणी Br2 लिहिलं आहे त्या ठिकाणी आपण काय लिहिणार, Cl2 लिहिणार आणि इथं Brचे ॲटम अटॅच केले तिथं Cl ॲटम अटॅच करायचे. तर आपल्याला प्रॉडक्ट काय मिळतो, 2,4,6 म्हणजे
2 ही पोझिशन आर्थो पोझिशन आहे, 4 ही पोझिशन पॅरा पोझिशन आहे आणि 6 ही पोझिशन परत आर्थो पोझिशन आहे. ट्रायब्रोमोफिनॉल हा प्रॉडक्ट मिळतो. या ठिकाणी पहा फिनॉल घेतला आहे, त्याचं ब्रोमिनेशन केलं आहे. वॉटरमधलं सोल्युशन म्हणजे इन द प्रेझेन्स ऑफ H2O. या ठिकाणचा आर्थो, पॅरा आणि आर्थो पोझिशनचे तीन एच सबस्टिट्यूट होतात. 3 BRचे ॲटम त्या ठिकाणी अटॅच होतात. म्हणजे बाहेर पडलेले हे हायड्रोजनचे 3 ॲटम आणि एकूण इथं ब्रोमिनचे 6 ॲटम आहेत. त्यापैकी 3 सबस्टिट्यूट झाले, 3 शिल्लक आहेत. 3 हायड्रोजनचे ॲटम आणि 3 ब्रोमिनचे ॲटम. बाय प्रॉडक्ट मिळतो आपल्याला 3 मॉलिक्युल्स ऑफ HBr. इफ द रिॲक्शन इज कॅरीड आउट इन अ सॉल्वंट ऑफ लोअर पोलॅरिटी दॅन द वॉटर. या ठिकाणी आपण पोलार सॉल्वंट वापरला आहे वॉटर आणि या ठिकाणी त्याच्यापेक्षा लोअर पोलॅरिटी असणारा जर सॉल्वंट वापरला, त्यामध्ये आपण कोण घेऊ शकतो? क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराइड आणि कार्बन डायसल्फाइड. अ मिक्सचर ऑफ अर्थो अँड पॅरा ब्रोमोफिनॉल इज फॉर्म्ड. बघा वरती जर आपण सॉल्वंट वॉटर घेतला तर आपल्याला प्रॉडक्ट काय मिळाला आहे? 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. जर या ठिकाणी आपण वॉटर सॉल्वंटऐवजी जर क्लोरोफॉर्म वापरला, कार्बन टेट्राक्लोराइड किंवा कार्बन डायसल्फाइड सॉल्वंट जर वापरलं तर आपल्याला मिक्सचर मिळते अर्थो आणि पॅरा ब्रोमोफिनॉलचं. तर या ठिकाणी मिक्सचर मिळते आपल्याला अर्थो आणि पॅरा ब्रोमोफिनॉल. अर्थो आणि पॅरा ब्रोमोफिनॉलचं जर मिक्सचर मिळत असेल तर त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आपल्याला अर्थो आणि पॅरा असे ब्रोमोफिनॉल 2 प्रॉडक्ट मिळतात. म्हणून या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स घ्यायचे. आता इथं बॅलन्स रिॲक्शन दिली नाही तुम्हाला. 2 मॉलिक्युल्स घ्यायचे फिनॉल्सचे. या ठिकाणी वाटल्यास तुम्ही लिहून घ्या. 2 मॉलिक्युल्स ऑफ फिनॉल रिॲक्ट्स विथ 2 मॉलिक्युल्स ऑफ Br2. म्हणजे एकूण 4 ॲटम घ्यायचे. या ठिकाणी 2 ॲटम या ठिकाणी सबस्टिट्यूट होतील आणि 2 ॲटम शिल्लक राहतील. म्हणजे आपल्याला बाय प्रॉडक्ट मिळतो 2HBr आणि या ठिकाणी घ्यायचे 2Br2. आता ह्या ठिकाणी ही रिॲक्शन, या ठिकाणी प्रॉडक्टमध्ये 2 बेन्झीन रिंग दाखवल्यात पण रिॲक्टंटमध्ये 2 बेन्झीन रिंग आहेत का? नाही. त्याच्यामुळे आपण 2 मॉलिक्युल्स घेतलेत फिनॉलचे. अर्थो पोझिशनमध्ये 1 हायड्रोजन ॲटम आणि पॅरा पोझिशनमध्ये 1 हायड्रोजन ॲटम सबस्टिट्यूट होतो. म्हणजे या ठिकाणी एक Br, या ठिकाणी एक Br ॲटम या ठिकाणी सबस्टिट्यूट होईल आणि 2 Brचे ॲटम शिल्लक आहेत, 2 हायड्रोजनचे ॲटम बाय प्रॉडक्ट येतील 2 मॉलिक्युल्स ऑफ HBr. तर ही बॅलन्स फॉर्ममध्ये रिॲक्शन लिहून घ्या. 2 मॉलिक्युल्स ऑफ फिनॉल रिॲक्ट्स विथ 2Br2. लो टेम्परेचरला रिॲक्शन होते इन द प्रेझेन्स ऑफ CS2 कार्बन डायसल्फाइड ॲज अ सॉल्वंट. इट गिव्ज अ मिक्सचर ऑफ 2 प्रॉडक्ट दॅट इज अर्थोब्रोमोफिनॉल अँड पॅराब्रोमोफिनॉल. त्याच्यामध्ये मेजर प्रॉडक्ट कोण आहे? पॅरा प्रॉडक्ट. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघा 2 रिॲक्शन दिल्यात हॅलोजिनेशनमध्ये. आलं लक्षात? ह्या दोन्ही रिॲक्शन घ्यायचे आपल्याला 1 आणि 2. त्याच्यानंतर सेकंड आहे नायट्रेशन ऑफ फिनॉल. नायट्रेशन ऑफ फिनॉल ह्याच्यामध्ये नायट्रेशन होते म्हणजे कोणता ग्रुप सबस्टिट्यूट होतो? H सबस्टिट्यूटेड बाय NO2 ग्रुप आणि NO2 ग्रुपचं सबस्टिट्यूशन होते म्हणजे रिॲक्शन होते नायट्रिक ॲसिडसोबत. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 रिॲक्शन दिलेले आहेत पहा. आलं लक्षात? याच्यामध्ये फिनॉल रिॲक्ट्स विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड ॲट लो टेम्परेचर. रिॲक्शन होते डायल्यूट नायट्रिक ॲसिडसोबत आणि लो टेम्परेचरला होत असेल तर आपल्याला मिक्सचर ऑफ प्रॉडक्ट मिळते अर्थो अँड पॅरा नायट्रोफिनॉल. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याला A म्हणू शकता आणि ह्या रिॲक्शनला खालच्या B म्हणू शकता. तर इथं परत आपल्याला 2 प्रॉडक्ट मिळालेत म्हणून 2 मॉलिक्युल्स घ्यायचे या ठिकाणी फिनॉल्सचे, 2 मॉलिक्युल्स घ्यायचे नायट्रिक ॲसिडचे. आपल्याला या ठिकाणी बाय प्रॉडक्ट जो आहे तो या ठिकाणी बाय प्रॉडक्टसुद्धा दिलेला नाही बघा. 2 मॉलिक्युल्स ऑफ H2O हा बाय प्रॉडक्ट येतो या ठिकाणी. लक्षात? हा NO2 ग्रुप किती आहेत? इथं जर 2 लिहिलं नाही तर NO2 ग्रुप एकच येईल ना. मग इथं आपण 2 सबस्टिट्यूट केले आहेत, 1 आणि 2. म्हणून या ठिकाणी 2 HNO3चे मॉलिक्युल्स घ्यायचे. 2 NO2 ग्रुप सबस्टिट्यूट होतील आणि 2 OH शिल्लक राहतील आणि 2 हायड्रोजन ॲटम यामधनं बाहेर पडतील. 2 हायड्रोजन ॲटम आणि 2 OH ग्रुप बाय प्रॉडक्ट येईल 2 मॉलिक्युल्स ऑफ H2O. दिलेला नाही बाय प्रॉडक्ट, या ठिकाणी बाय प्रॉडक्ट लिहून घ्या प्लस 2 H2O करून घ्या. अर्थो पोझिशनला एकदा NO2 ग्रुप सबस्टिट्यूट होईल आणि एकदा पॅरा पोझिशनला अर्थो नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉल असे आपल्याला प्रॉडक्ट मिळतील. जर ही रिॲक्शन आपण कोणासोबत केली? या ठिकाणी डायल्यूट नायट्रिक ॲसिड घ्यायचं आहे आपल्याला, डायल्यूट. आलं लक्षात? त्याच्यानंतर जर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडसोबत जर आपण रिॲक्शन केली, आता हे या ठिकाणी दिले फिनॉल रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड इन द प्रेझेन्स ऑफ लिहायला पाहिजे त्यांनी, इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 या ठिकाणी दिलेलं आहे पहा. इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टू फॉर्म 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल दॅट इज कॉल्ड पिक्रिक ॲसिड. ह्याला काय म्हणतात? ह्या प्रॉडक्टला पिक्रिक ॲसिडसुद्धा म्हणतात. वेन फिनॉल रिॲक्ट्स विथ HONO2 म्हणजेच HNO3 याला आपण लिहू त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड
ही रिॲक्शन होते इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. अर्थो, पॅरा आणि अर्थो पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच होतात. 3 OH ग्रुप आणि अर्थो, पॅरा आणि अर्थो पोझिशनमधनं बाहेर पडलेले 3 हायड्रोजन ॲटम आपल्याला या ठिकाणी बाय प्रॉडक्ट मिळतो 3 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. आणखीन याच्यामध्ये एक सांगायचं आहे की ही रिॲक्शन तुम्हाला एक कोणत्या पद्धतीने विचारतात. नायट्रेटिंग मिक्सचरसुद्धा म्हणतो बघा आपण. मी 11वीला शिकवले तुम्हाला. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 असं सुद्धा तुम्हाला परीक्षेत विचारतात. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर ऑन फिनॉल. मग नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4चं मिश्रण, त्याला म्हणतो आपण नायट्रेटिंग मिक्सचर.